नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज येतलो फाल्या येतलो पावन पावना पण अखेर पावलो. मुहूर्त सापडला. सोमवार 28 रोजी डॉक्टर प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक स्वरूपात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम मध्ये संपन्न होणार आहे. मला वाटतं अशा पद्धतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होणारा किंवा आयोजित करण्यात येणारा हा गोव्यातला पहिलाच ऐतिहासिक अशा पद्धतीचा शपथविधी सोहळा असणार आहे. या सगळ्याच अनुषंगाने आतापर्यंत गोव्याच्या राजकीय वाटचाली संबंधाने आणि एकूणच डॉक्टर प्रमोद सावंत सरकारच्या या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांच्या समोरील वेगवेगळी आव्हाने या सगळ्या गोष्टीवरती आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्याबरोबर खास पाहुणे आहेत. आमच्याबरोबर आहेत गोव्याचे ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ सर. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. गुरुदास सावळ सर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. प्रदीर्घ अनुभव पत्रकारितेचा त्यांच्याकडे आहे आणि त्याचबरोबर त्यांनी गोव्याचं राजकारण हे अगदी जवळून बघितलेलं आहे. दैनिक नवप्रभात त्यांचं चक्रव्यूह हे सदर प्रसिद्ध होत होतं आणि दर रविवारी वाचक आतुरतेने वाट पाहत होते चक्रव्यूह सदर वाचण्यासाठी. राजकीय घडामोडीवर बारीक नजर ठेवून राजकीय अंदाज व्यवस्थितपणे टिपणे हा त्यांचा हातोडा ठरलेला आहे. ऐकूनच या राजकारणासंबंधी आणि राजकीय घडामोडी संबंधी आम्ही सरांशी चर्चा करणार आहोत. सर, तुम्ही प्रदीर्घ काळ पत्रकारितेत घालवला, अगदी जवळून तुम्ही गोव्याचं राजकारण बघितलं. मला वाटतं उद्याचा जो शपथविधी सोहळा आहे, म्हणजे ज्या शपथविधी सोहळ्यासाठी खुद्द पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम मध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. हा शपथविधी सोहळा माझ्या माहितीप्रमाणे एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा शपथविधी सोहळा. यापूर्वी अशा पद्धतीचा शपथविधी सोहळा झाला होता काय, आणि उद्याच्या शपथविधी सोहळ्यासंबंधी तुम्ही काय म्हणणार? आतापर्यंत जे शपथविधी झाले होते, समाज झाले, ते सगळे राजभवनावर व्हायचे. राजभवनचा तो राजदरबार आहे, तो छोटा असल्यामुळे काही वेळा बाहेर मंडप घालून कार्यक्रम करायचे. पण असा एखाद्या स्टेडियमवर हा प्रथमच कार्यक्रम होतो आहे. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि नितीन गडकरी हे सगळे महनीय व्यक्ती एका सोहळ्यासाठी, जो साधारणतः एक 15 ते 20 मिनटं चालेल, ह्यासाठी गोव्यात येत आहेत. अशा प्रकारचा मला वाटतं हा प्रथमच गोव्यात होत आहे. आणि देशातही यंदाच त्यांनी नवी पद्धती चालू केलेली आहे. परवा उत्तराखंडला झाला, UPमध्ये काल झाला. तर अशा प्रकारचा हा जो समारंभ होतो आहे, त्यामागे त्याने काय केलं आहे की शपथविधी सोहळ्याचा सुद्धा एक राजकारणाचा प्रयत्न चाललेला आहे. आणि प्रथमच नेहमीच जे कार्यक्रम असायचे ते सरकार करायचे आयोजित, माहिती खाते आणि बाकीची खाते. पण यंदा त्यांनी स्टेडियममध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्याचे मॅनेजमेंट करण्यासाठी एक खास कंपनी नियुक्ती केलेली आहे, डेकोरेशन बाकी सगळी व्यवस्था करण्यासाठी. आणि तिथं साधारणतः 10,000 लोक, कमीत कमी 10,000 भाजपचे कार्यकर्ते यावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि या सगळ्या लोकांची चांगल्यापैकी जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे. अशा प्रकारचं हे जे राजकारण आहे त्याचा मुख्य उद्देश असा आहे की देशात भाजपची सरकार येते आहे, प्रत्येक राज्यात बाकीचे पक्ष संपलेले आहेत आणि आता पुन्हा आपली पंचायत निवडणूक येणार आहे. त्यानंतर 2 वर्षांनी लोकसभा निवडणूक आहे. तर याची पूर्वतयारी म्हणून भाजपने याचा वापर केलेला आहे असं मला वाटतं. सर, 2012मध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं, म्हणजे त्यावेळेला मनोहर पर्रीकर होते आणि 21 जागा घेऊन 2012मध्ये भाजपचं सरकार आलं. त्यावेळेला मनोहर पर्रीकरांचा शपथविधी सोहळा हा मिरामार आपलं कंपाल ग्राउंडवरती आयोजित करण्यात आला होता. आणि मला अजूनही आठवतंय की त्या शपथविधी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती. परंतु 21 जागा जिंकून स्पष्ट बहुमत घेऊन भाजपचं सरकार त्यावेळी आलं आणि त्या 21 जागांचं जे टेन्शन, कारण 21 जागा मिळवणं, 21 जागा लोकांनी भरभरून भाजपला देणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यासाठी प्रचंड श्रम हे मनोहर पर्रीकरांनी घेतले होते. परंतु एक प्रचंड तणाव त्यांच्या चेहऱ्यावरती होता,
कारण लोकांनी भरभरून आपल्याला जो पाठिंबा दिलेला आहे, बरोबर. त्यामुळे लोकांच्या ज्या काय मोठ्या अपेक्षा आहेत त्या आपण खरोखरच आता त्याची पूर्तता करू शकतो काय, अशा पद्धतीचा तणाव त्यांच्या चेहऱ्यावरती होता. आणि मला अजूनही आठवतं की त्या शपथविधी सोहळ्यावेळी त्यांनी एक वाक्य बोललं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही मला भरभरून पाठिंबा दिलात, स्पष्ट बहुमत दिलं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जादूगार नाही आहे, बरोबर. माझ्याकडे जादूची छडी नाही आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ लागणार आहे आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहन करून घ्यावी लागणार आहे, प्रत्येक गोष्ट वेळ लागणार आहे. प्रमोद सावंत म्हणजे मनोहर पर्रिकरानंतर भाजपला सर्वाधिक यश मिळवून देणारे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. बरोबर. आता सर्वाधिक यश मिळवून देण्यात ह्या 2012च्या 21 जागा आणि 2022च्या 20 जागा याच्यात फरक एवढा आहे की 2021 मध्ये भाजपची मगोबरोबर युती होती. या वेळेला भाजपची मगोबरोबर युती नसताना भाजपने स्वबळावर 20 जागा मिळवलेल्या आहेत. त्यामुळे मनोहर पर्रिकरापेक्षा काही इंचाने का असेना पण ह्या यशाला आणखी थोडं महत्व आहे. बरोबर. बरोबर. तर हा जो प्रचंड अपेक्षाचा डोंगर आज डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या समोर जो उभा राहिलेला आहे लोकांचा, जनतेचा, त्या अपेक्षाच्या डोंगरांना जर सामोरं जायचं असेल तर डॉक्टर प्रमोद सावंत हे कशा पद्धतीनं या लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकतात? 2012मध्ये जो विजय झाला पर्रिकरांचा, त्याचं मुख्य कारण असं होतं की त्याच्यापूर्वी गोव्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसच्या सरकारने एवढे गोंधळ केला होता, मायनिंग बंद झालं होतं. या सगळ्या प्रकारामुळे भाजपकडे लोकांची ओढ वाढली होती आणि त्यामुळे त्यांना 21 जागा मिळाल्या. आत्ता गेली 10 वर्षे भाजपचं सरकार असूनसुद्धा प्रमोद सावंत यांनी 20 जागा मिळवल्या. याला खूप महत्त्व आहे. बरोबर. अर्थात त्यांना ते सोपे जागा मिळालेल्या नाहीत. त्यांनी काही लोकांना आयात करावं लागलं, उमेदवार आणावे लागले, काही ठिकाणी बंडखोर सांभाळलं. तर समजा मांजरे मतदारसंघात तर पाचेकर यांनी जर बंड केलं नसतं तर ती जागा भाजपचीच मिळाली असती. अशा अनेक जागा आहेत ज्या त्यांच्या हातून गेल्या. म्हणजे खरं त्यांनी म्हटलं होतं की 22मध्ये 22 जागा हे त्यांचं जे वाक्य होतं ते खरं ठरलं असतं. परंतु राजकारण शेवटी जो कोण जिंकतो तो आता पोंड्यात बघा तुम्ही. बरोबर. पहिल्या फेरीत मगोचा उमेदवार जिंकला होता, दुसऱ्या फेरीत रवी नाईक जिंकले आणि तिसऱ्या फेरीत त्यांची मतं आणखी वाढली. आता हे जेव्हा मतदान करतो अशा परिस्थितीत मतं बदललं तुम्हाला कळत नाही. मला अजून ते कोटं सुटलेलं नाही. परंतु हे सगळं बघितल्यावर प्रमोद सावंत यांनी जे काम केलेलं आहे त्यांचा एक शब्द भिवू नका, बरोबर, विपाची गरज ना, हा त्यांना जो शब्द आहे आणि डबल इंजिन सरकार, या 2 प्रश्नामुळे त्यांना चांगल्यापैकी लोकांचा प्रतिसाद मिळाला. कारण तसं बघितलं तर भाजपच्या विरुद्ध प्रचंड नाराजी होती. या सगळ्या नाराजी मात करून त्यांनी ज्या पद्धतीने विजय मिळवला आहे तो खरोखर महत्त्वाचा आहे. आणि दुसरं काय झालं की पर्रिकर असणं एक जे त्यांच्याकडे सभोवताली जी कोठरी होती ती आता या प्रमोद सावंतने काढून टाकलेले आहे. ते लोक त्यांच्याकडे नाही आता. परंतु त्यांचे जे अध्यक्ष आहेत सदानंद तानवडे आणि त्यांचे संघटक सचिव सतीश धोंड, या दोघांची मदत घेऊन आणि त्याशिवाय भाजपचे श्रेष्ठी त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सगळं निवडणूक हाताळली आणि त्यामुळे त्यांना 20 जर जागा मिळाल्या तर खरोखरच त्या 22 जास्तच मिळायला पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. आणि दुसरं काय झालं की पुढे जे ते काय त्यांना करायचं आहे त्याच्यावर योजना तयार केलेली आहे गेल्या 3 वर्षात त्यांना. आणि तेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव काहीच नव्हता. डायरेक्ट सभापती पदावरनं ते मुख्यमंत्री झाले होते आणि प्रशासन कसं चालतं याची थोडीशी कल्पना त्यांना पर्रिकर साहेबांनी दिली होती. परंतु आता गेल्या 3 वर्षात एवढे तरबेज झालेले आहेत की मला तर खात्री आहे की पुढची जी 5 वर्षं आहेत ना, या लोकांनी जर काही गडबड केली नाही, पण जोपर्यंत दिल्लीत भाजप सरकार आहे तोपर्यंत काही गडबड यशस्वी होणार नाही. बरोबर. तर डॉक्टर प्रमोद सावंत हे गोव्याला चांगल्या प्रशासन देतील. आणि दुसरं काय झालं की काँग्रेस एवढी आता हतबल झालेली आहे की ते काही विचार करू शकत नाहीत दुसरं काही करण्याचं. गप बसून त्यांना ते सगळं बघावं लागणार. आणि त्यामुळे प्रमोद सावंत यांनी चांगल्यापैकी काम करून त्यांची जे आहे की आता समृद्ध गोवा करायचा हे स्वप्न ते साकार करणार असं मला वाटतं. सर, टीम ठरलेली आहे. कॅप्टन डॉक्टर प्रमोद सावंत जाहीर झालेले आहेत. आज पंच कोण असणार सामन्याचा त्याचाही निर्णय आज झालेला आहे. मला वाटतं काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी आज सभापतीपदासाठी अर्ज सादर केलेला आहे. त्यामुळे त्यांची निवड ही निश्चित आहे. म्हणजे गोवा विधानसभेतले पहिले एसटी समाजाचे सभापती बनण्याचा मान हा रमेश तवडकर यांना मिळणार आहे. आता राहिला प्रश्न 11 खेळाडूंचा. आता ह्या 11ची सांगड
ही डॉक्टर प्रमोद सावंत कशी काय घालणार? आमच्या माहितीप्रमाणे उद्याचा शपथविधी सोहळा जो होणार तो शपथविधी सोहळा हा पूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न होणार अशा पद्धतीची माहिती मिळते. आपल्याला पाहावं लागणार आहे की सगळ्या 11ही मंत्र्यांना उद्या शपथ दिली जाते काय. आता या 11त कुणाचा समावेश असणार आहे हा एक उत्सुकतेचा विषय आहे. आपल्याला माहीतच आहे की भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत जे माजी मंत्री राहिलेले आहेत, माजी मुख्यमंत्री पण आहेत, मागच्या सरकारात मंत्री राहिलेले लोक आहेत, मागच्या वेळेला पराभूत झाले पण त्यापूर्वी मंत्री राहिलेले लोक आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांना सामावून घेणं ही एक मोठी कसरत ही डॉक्टर प्रमोद सावंत यांना करावी लागणार आहे. आता त्याच्यात सगळ्यात वादाचा मुद्दा जो निर्माण झाला आहे तो म्हणजे ज्या मगो पक्षानं या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवली, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रक्षोभक अशा पद्धतीची वक्तव्य केली आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांचा अवमान करणारी वक्तव्य केली, त्या सुदीन ढवळीकरांना श्रेष्ठींच्या आदेशावरून मंत्रिमंडळात घेण्याचा विचार हा सध्या चालू आहे. अर्थात उद्या त्याबाबत स्पष्टीकरण मिळणारच आहे आपल्याला. तर हा जो विषय आहे म्हणजे भाजपकडे 20 आमदार आहेत, त्याच्याबरोबर त्यांना 3 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. अशा वेळेला सुदीन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेणं आणि पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे देणं, ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका काय फायदा भाजपला होणार आहे किंवा या गोष्टीचं काय नुकसान भाजपला होणार आहे? सुदीन ढवळीकर यांनी जे प्रचार केला होता किंवा त्यांच्या नंद सांगितलं होतं की आपल्याला जर पाठिंबा द्यावा लागला भाजपला तर आपल्याला विश्वजित राणे किंवा निलेश काब्राल हे मुख्यमंत्री चालतील, प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात आपण काम करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. परंतु त्यांची त्यावेळी काय कल्पना होती की मगो पक्षाला 5 किंवा 6 जागा मिळणार आणि भाजपला 15-16 जागा मिळणार, त्यामुळे मगोचा पाठिंबा घेतल्याशिवाय ते सरकार बनवू शकणार नाही आणि आपलं मुख्यमंत्री करा तरच मी पाठिंबा देईन असं त्यांचं एक चाललं होतं. पण जनतेने जो काय निकाल दिला तो आपण बघितलेला आहे. पेजण्याची ताकद माझ्या जागासुद्धा जर पासेकरांनी बंड केलं नसतं तर ती जागा मगोला मिळाली नसती आणि शेवटी सुदीन ढवळीकर एकटेच निवडून आले असते. परंतु 2 जागा आल्यामुळे त्यांनी त्यांचे श्रेष्ठीकडे जे आहेत भाजपचे काही जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याकडे चांगले संबंध आहेत. दुसरं त्यांचं काय झालं भाजपचं की दक्षिण गोव्याची जी लोकसभेची जागा आहे ती मगोच्या पाठिंब्याशिवाय मिळणे कठीण आहे असं त्यांना पटलेलं आहे. ह्या 2 गोष्टीमुळे भाजपने त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या म्हणून आणि त्या बदलात त्यांना काहीतरी मंत्रिपद द्यावंच लागणार. आता भाजपचे गोव्यातील अनेक नेते आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत किंवा अध्यक्ष आहेत ह्या सगळ्यांना ढवळीकरचा पाठिंबा घेतला नको आहे. परंतु काय झालं की अपक्ष आमदार आहेत ना ते कधी त्यांच्यावर काही बंधन नसतं. ते उद्या समजा काहीतरी बिनसलं आणि पाठिंबा काढून घेतला तर काय करणार. त्यामुळे मगो पक्षाला सरकारात घेणं हे महत्त्वाचं ठरलं भाजप दृष्टीने आणि त्या दृष्टीनेच स्थानिक नेत्याचा विरोध असूनसुद्धा श्रेष्ठीने आग्रह धरला की त्यांना तुम्ही मंत्रिपद द्या म्हणून. त्यांची एकच अपेक्षा आहे की पुढच्या लोकसभा निवडणुकीत फोंडा तालुक्यात मडकई म्हणा फोंडा म्हणा इथं जे मगोचे कार्यकर्ते मतदार आहेत त्यांचा पाठिंबा भाजपच्या उमेदवाराला मिळावा एवढंच. परंतु झालं आहे का आता श्रेष्ठीचा आदेश असल्यामुळे प्रमोद सावंत काही नाही म्हणू शकत नाहीत कारण तेवढे पदवीकरण करायचं सांगितलं असतं मी त्याला घेणार नाही म्हणून. परंतु तेवढं प्रमोद सावंत धैर्य दाखवणार नाही आणि दाखवू पण नाही कारण पक्षाचा शेवटी नाही आहे. आणि भाजपचा हा जो पक्ष आहे आता भाजपचे गोव्यातील जे आमदार आहेत त्यातले बहुसंख्य आमदार हे माजी काँग्रेसवाले आहेत. परंतु श्रेष्ठींचे जे भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जो विचार केलेला आहे ते त्यांना मान्य करावंच लागणार. परंतु ते एकच असं होणार की बाकीचे जे मंत्री आहेत आता माझं काय झालं मागच्या सरकार काय झालं जेव्हा सुदीन ढवळीकर बांधकाम मंत्री होते आणि गोविंद गावडे अपक्ष आमदार मंत्री होते त्यामुळे गोविंद गावडेचे ज्या काही बांधकामाविषयी फायली असायच्या त्या सगळ्या फायली ते अडवून ठेवायचे आणि हे त्यांनी स्वतः गावडे यांनी पत्रकात सांगितलेलं आहे. तसं आता होऊ नये एवढीच अपेक्षा आहे कारण रवी नाईक जर मंत्री झाले तर रवी नाईक त्यांचं काही जुळत नाही, गोविंद गावडे जुळत नाही, बाबूश मुन्सिपालिटी जुळत नाही, मोहन गुदिन त्यांचे संबंध चांगले नाहीत. याच्यामुळे ढवळीकरांचा आपला विचार की आपली जे धोरण आहे ते बदललं नाही तर भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये असंतोष निर्माण होणार आणि त्याचे परिणाम शेवटी प्रशासनावर होणार. त्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना काळजी घ्यावं लागणार आणि त्यांना सांगावं बाबा तुम्ही सांभाळून घ्या त्यांना किंवा काहीतरी करा असं सांगावं लागणार.
पण शेवटी सरकार चालवणं ही जबाबदारी मुख्यमंत्र्याची असते आणि त्या कामात ते आता बरेच तरबेज झालेले आहेत आणि ते मला वाटतं ते सगळं व्यवस्थितपणे हाताळतील असं मला वाटतं. सर आता जर आपण बघितलं, आताच तुम्ही जसं सांगितलं की काही गोष्टीबाबत सुदीन ढवळीकरांना आपली भूमिका आता बदलावी लागणार आहे. यापूर्वीसारखं आडमुठेपणा त्यांना करून चालणार नाही. बरोबर. सरकार चांगल्या पद्धतीनं चालायला पाहिजे, लोकांची कामं झटपट व्हायला पाहिजेत आणि अंतर्गत जे वादविवाद आहेत ते अंतर्गत वादविवाद बाजूला सारून सगळ्यांना एकत्रपणे काम करावं लागणार आहे. आता मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत जर आपण बघितलं तर मंत्रिमंडळाच्या रचनेत जसं आता आपण सांगितलं तसं सुदीन ढवळीकरांना श्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे मंत्रिमंडळात स्थान असणार असं सध्या तरी आपल्याला दिसतंय. आता त्याच्यानंतर आपण जर वरून सिनियरिटी वाईज जर खाली आलो तर मुख्यमंत्र्यानंतर जो नेता स्वतः मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करत होता तो विश्वजित राणे यांनाही मानाचं स्थान हे मंत्रिमंडळात द्यावं लागणार आहे. कारण विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे या 2 जागा भाजपला मिळालेल्या आहेत. त्याबरोबर सर्वाधिक मतं घेऊन ते जिंकून आलेले आहेत. करेक्ट. तर विश्वजित राणे यांचं स्थान हे सिनियरिटी वाईज पहिल्या 3 मध्ये असणारच आहे. त्याच्यानंतर मॉविन गुदिनोच्या बाबतीत झालं असं की मॉविन गुदिनो हे आज भाजपात इतके रुळलेले आहेत की जणू आज केडरचा जर कोण माणूस असेल भाजपात तर तो मॉविन गुदिनो, अशा पद्धतीची प्रतिमा त्यांची तयार झाली. पण झालं असं की निवडणूक निकालानंतर अचानक त्यांचा वीज घोटाळा प्रकरण हे पुन्हा चर्चेत आलं, पुन्हा ते न्यायालयात त्या संदर्भातली सुनावणी सुरू झाली. त्यामुळे कुठेतरी मॉविन गुदिनो आज अलिप्त राहिलेले आहेत, परंतु त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान असणार आहे. रमेश तवडकर हे आता सभापती होणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात एसटी समाजाच्या कुठल्या नेत्याला स्थान मिळणार हा एक प्रश्न आहे. साहजिकच गोविंद गावडे यांचा दावा मुख्य दावा असणार आहे. आता सर मला एक सांगा की फोंड्या तालुक्यात सगळे जे आमदार निवडून आलेले आहेत ते सगळे ज्येष्ठ आणि मुख्य मंत्रिपदाचे दावेदार आहेत. आता रवी नाईक, सुभाष शिरोडकर आणि गोविंद गावडे या 3 जणांचा जर आपण विचार केला तर या 3ही फोंड्याच्या आमदार, सुदीन ढवळीकर जे स्वतः फोंड्या तालुक्याचेच आहेत, त्यामुळे या 4 जणांचा समावेश मंत्रिमंडळात होऊ शकतो काय? तसं बघायला गेलं ना तर होऊन करू नये, पण याच्यापासून झालेलं आहे. काँग्रेस सरकार असताना 66चे तर बहुतेक मंत्री होते. बरोबर. हो. आणि जर तडजोड करावी लागली तर रवी नाईक हे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना घ्यावंच लागणार. बरोबर. त्याशिवाय गणेश गावकर पण आहेत. बरोबर. ते त्याच भागातले आहेत. त्यामुळे त्यांचा एक दावा आहे की आपण दुसऱ्यांना निवडून आलेलो आहे, त्यामुळे आपला घ्यावा म्हणून. परंतु शेवटी काय होणार की विश्वजित राणे, मॉविन गुदिनो, मोन्सेरात हे 3 गडी फिक्स आहेत. कळलं ना. त्यानंतर रोहन खवटेंचा पण दावा असणार, कारण भाजपमध्ये आणखी कोणी नाही. साहजिकच रोहन खवटेचं स्थान तर फिक्स आहे. आता दुसरे आहेत सुभाष फळदेसाईंचा एक दावा आहे. बरोबर. ह्या सगळ्या लोकांना कसं सामावून घ्यावं हा फार मोठी समस्या आहे. पण मला खात्री आहे की जो निर्णय श्रेष्ठी घेतील तो निर्णय यांना मान्य करावा लागणार. बरोबर. आणि गोव्यातील एकूण राजकारणाची जी परिस्थिती आहे, राजकीय नेत्यांच्या आमदाराची जी परिस्थिती आहे ते बघितल्यावर श्रेष्ठी जे आहेत ते योग्य तो निर्णय घेतील. कारण इथे त्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही मुख्यमंत्र्यांना. श्रेष्ठी असं मला माझ्या माहितीनुसार श्रेष्ठीने कोण मंत्री असणार हे यापूर्वी ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे ते उद्या त्यांची शपथविधी होईल. सर मला एक सांगा की 3 वर्षाचा कार्यकाळ आपण डॉक्टर प्रमोद सावंत यांचा बघितला. कुठल्या प्रसंगात त्यांच्यावरती ही जबाबदारी आली आणि त्यांनी ती जबाबदारी पूर्ण क्षमतेनं, पूर्ण कार्यकुशलतेनं 3 वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. याच काळात कोविडचं संकट आलं, त्याच्यानंतर तौक्ते चक्रीवादळाचं संकट आलं. अनेक संकटांना पार करत त्यांनी 3 वर्षाचा कार्यकाळ पुढे नेला आणि त्याची पोचपावती म्हणून आज लोकांनी त्यांना पुन्हा एकदा निवडून दिलं. सर तुम्हाला काय वाटतं की आगामी 5 वर्षात राज्यासमोर सध्या कोणती मोठी आव्हानं आहेत ज्या आव्हानांना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना तोंड द्यावं लागणार आहे? दुसरी गोष्ट, जे वेगवेगळे विषय आहेत, नोकर भरतीचा विषय म्हणा, विकास कामांसंबंधी जो काही विरोध होतोय, मोपा विमानतळ म्हणा किंवा डबल ट्रॅक किंवा बाकीचे जे विषय असतील ते विषय म्हणा, गोव्याच्या पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भातले विषय म्हणा, हे सगळे विषय हे डॉक्टर प्रमोद सावंत कशा पद्धतीनं फेस करणार आहेत आणि सध्याच्या परिस्थितीत
असे कुठले 5 किंवा 3 विषय आहेत जे त्यांना प्रामुख्याने सोडवावे लागणार आहेत? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो खाण व्यवसाय चालू करण्याचा. भाजपने जनतेला आश्वासन दिलं आहे की पुढील 6 महिन्यात खाणे आपण चालू करणार म्हणून. त्यांची मला एक गोष्ट आवडली की त्यांनी जे परिकल्पना पण शक्य झालं नव्हतं की खाण व्यवसायासाठी चालू करण्यासाठी महामंडळाने स्थापन केलेलं आहे. हा निर्णय कारण गोव्यातील खाण मालकांना दुखावून लीजधारक जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही लीजधारक आहोत, आमच्या ते आणि त्या खाणी आम्हालाच मिळाल्या पाहिजे म्हणून. पण तो केंद्र सरकारचे धोरण आहे खाणविषयक, त्या धोरणात बदल करणे शक्य नसल्यामुळे प्रमोद सावंत यांनी महामंडळ स्थापन केलं आणि त्या महामंडळामार्फत आता पुढे लिलाव होणार किंवा काय ते आता कोण करणार ते मला माहीत नाही, प्रत्यक्ष कोणाच्या ताब्यात जाणार त्या. परंतु सगळी जी व्यवस्था आहे आणि आपले जे गोवा फाउंडेशनचे क्लाउड ॲडवायझर आहेत त्यांनी पण ते मान्य केलं की जर महामंडळ स्थापन झालं तर खाण व्यवसाय चालू होऊ शकतो. आणि हा व्यवसाय चालू करण्यात त्यांनी जर यश मिळवलं, मला असं वाटतं की लीजधारक जे आहेत ना ते कदाचित न्यायालयात जातील, काय करतील, काय ते अडचणी आणून ते करतील. परंतु या विषयावर जर ते ठाम राहिले कोण मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आणि जर खाण व्यवसाय चालू झाला तो हा त्यांचा सगळ्यात मोठा विजय ठरेल. कारण गेली आता जवळजवळ 10 वर्षे बरोबर खाण व्यवसाय चालू होत नाही. न्यायालयात की प्रकरण संपलेलं आहे, ते केंद्र सरकार काही तयार नाही बदलायला धोरण. अशा परिस्थितीत जर खाण व्यवसाय चालू झाला तो त्यांचा सगळ्यात मोठा विजय ठरेल. आणि त्यामुळे आपली जी आर्थिक समस्या आहे, फार मोठी समस्या आहे गेल्या 10 वर्षाची, ती कमी प्रमाणात कमी सुटेल. दुसरा व्यवसाय प्रश्न आहे तो नोकऱ्यांचा. गेल्या खेपेला त्यांनी 10,000 नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होतं, त्या बऱ्याच लोकांनी घेतलं. परंतु एका मंत्र्याने पैसे घेतल्याचा आरोप दुसऱ्या आमदारांनी केल्याने ती चौकशी चालू झाली आणि ते सगळं प्रकरण आता चौकशी चालू आहे. आणि बऱ्याच लोकांची ती व्यवस्था पूर्ण झालेली नाही, अर्धवट ते काम सोडलं होतं, बरोबर ते आता त्यांना चालू करावं लागणार. त्यांनी जे नोकरी ज्या आहेत त्याची कर्मचारी भरती करण्यासाठी स्टेट स्टाफ सिलेक्शन कमिशन त्यांनी अपॉइंट केलं होतं. हा त्यांचा एक दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे. बरोबर कारण हा जर कमिशन आलं ना तर कोणालाही कुठल्याही मंत्र्याला त्या कर्मचारी निवडीत हस्तक्षेप करता येणार नाही. आणि जे उमेदवार आहेत त्यांनाही पुन्हा पुन्हा प्रत्येक खात्यात इंटरव्ह्यू द्यावा लागणार नाही, मुलाखत द्यावी लागणार नाही. कारण एकदा इंटरव्ह्यू घेतले जातील आणि त्या यादीतनं लोकांना रोजगार मिळेल. ह्या 2 गोष्टी जर त्यांनी केल्या ना तर गोव्यातील जी युवा पिढी आहे ती त्यांना नक्कीच पुढेसुद्धा पाठिंबा देईल आणि कदाचित तिसऱ्यांदासुद्धा ते मुख्यमंत्री होऊ शकतील. बरोबर. बाकीचे जे समस्या आहेत पर्यावरणविषयक, काय झालं की आता पर्यावरणाचा विषय आपण केला, काळजी घेतलीच पाहिजे. पण त्याचबरोबर गोव्याचा जर विकास व्हायचा असेल तर गोव्याला वीज पाहिजे, त्यासाठी तो प्रकल्प तयार केलाच पाहिजे. आता त्या प्रकल्पाच्या निमित्ताने कमीत कमी नुकसान कसं होईल याची काळजी घ्यावी लागेल. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की सरकार संवेदनशील आहे. त्यात आणि काय झालं तर NGT आहेत, बरोबर, ग्रीन ट्रायब्युनलचे जाऊन ते करतील. परंतु काही प्रमाणात आपल्या इव्हन जर मोपा विमानतळ आहे ना तिथे जो हा रस्ता आता करता लिंक रोड करता येतो, मला वाटतं की एवढ्या रुंद रस्त्याची गरज नव्हती. सरकारने अजूनसुद्धा फेरविचार करता येईल ते ना. परंतु त्यांची जर एकूण कार्यपद्धती बघितली तर सरकार काही करेल मला वाटत नाही. आणि तिथं जे स्थानिक लोक आहेत ते बिचारे न्यायालयीन लढा देत आहेत. पण शेवटी न्यायालयातूनसुद्धा ते काय करतात की काय गरज आहे प्रशासनाची, सरकारची, ते बघून ते निर्णय देतील. आणि मला वाटतं की न्यायालयाची सुद्धा असं असेल की हा रस्त्याचं गरज आहेच. कारण मोपापासून दाळगडपर्यंत सुकेकोळण येईपर्यंत लोकांना जर 2 तास लागले किंवा 1.5 तास लागला तर तो विमानतळाचा काय उपयोग नाही. त्यामुळे तिथं पण काहीतरी तोडगा काढावा लागेल कदाचित. पण आता काय झालं, झाडं ऑलरेडी कापलेले आहेत ऑलरेडी, बरोबर, लोकांचं सगळं नुकसान व्हायचं झालेलं आहे. आता सरकार किंवा न्यायालय काय करणार त्याचे मला उद्या किंवा परवा काय ते निकाल येणार आहे. परंतु सगळे नुकसान ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळे आत्ता जर काही निर्णय आला तरी ते नुकसान काय भरून येणार नाही. पुन्हा कापलेली झाडं काय पुन्हा लावता येणार नाहीत. आणि सरकारने काय केलं की त्यांना अजून नुकसान भरपाई पण दिलेली नाही. ती त्यांनी लोकांना जर ताबडतोब दिली ना तर कदाचित तो विरोध काही प्रमाणात कमी होईल. शेवटी काय असतं की आता आपण नॅशनल हायवे बांधलेला आहे, परभणी म्हणा किंवा दाळगड म्हणा किंवा हे सगळीकडे तो शेत जमिनीतून गेलेला आहे. आपण ते सहन केलेलं आहे कारण गरज आहे म्हणून. तशीच मोप विमानतळाची जी गरज आहे ना ती मला वाटतं की शेतकऱ्यांना जर योग्य ती नुकसान भरपाई मिळाली
त्यांना जर पर्यायी जमीन मिळाली आहे, त्यांची जी समिती आहे त्यांनी मागणी केली पर्यायी जमीन द्या म्हणून, ती जर सरकारने मागणी मान्य केली तर त्या विषयावर मला वाटतं की काही प्रमाणात तरी तोडगा निघेल. सर, आणखी एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे भारतीय जनता पक्षाची एकूणच जर कार्यपद्धती बघितली तर त्यांचं पूर्ण जर केंद्रबिंदू असेल तर तो केंद्रबिंदू हा पंतप्रधान आहे आणि त्यांचा हायकमांड आहे. आज प्रत्येक राज्यात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची सरकार चालतात, म्हणजे उत्तराखंड म्हणा, मणिपूर म्हणा, म्हणजे 2-3 वर्षात ते लगेच मुख्यमंत्री बदलतात. त्यांना जर वाटत असेल की अमुक मुख्यमंत्री काम करत नाही किंवा वेगळ्या मुख्यमंत्र्याची जर गरज असेल तर मुख्यमंत्री बदलून टाकतात. कळत नकळतपणे कुठेतरी श्रेष्ठींचा हस्तक्षेप हा राज्यांच्या प्रशासनात, राज्यांच्या कामकाजात वाढताना आपल्याला दिसतोय. डॉक्टर प्रमोद सावंत हे जरी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा आपल्या खांद्यावरती घेत असले तरी ते भारतीय जनता पक्षात तसे नौखेत आमदार आहेत किंवा नौखेत नेते आहेत. आजच्या परिस्थितीत मनोहर पर्रीकर ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला लोकांना विश्वास होता की राज्याच्या हिताच्या संदर्भात किंवा राज्याचा मान सन्मान, राज्याचा आत्मसन्मान ते सांभाळतील आणि जर एखादी गोष्ट राज्याच्या हिताची नसेल तर ते ठणकावून श्रेष्ठींना सांगतील की ही गोष्ट आमच्या राज्याच्या हिताची नाही आहे, त्यामुळे ही गोष्ट आम्ही पुढे नेऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं श्रेष्ठींचा हस्तक्षेप चालतोय, ज्या पद्धतीनं श्रेष्ठींच्या आदेशावरनं वेगवेगळे विषय इथे घडतायत, त्या गोष्टीला डॉक्टर प्रमोद सावंत हे कितपत सक्षमपणे तोंड देऊ शकतील की प्रमोद सावंत हे नुसते श्रेष्ठींच्या हातातले बाहुले बनतील? आता प्रमोद सावंत ही पर्रीकरांचीच चॉईस. जेव्हा पर्रीकरांच्याबद्दल हे झालं त्यावेळी अनेक जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे गोव्यातील, त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्रीपद त्यांना मिळावं म्हणून. बरोबर. परंतु पर्रीकरांनी हट्ट धरला. एकदा तसं झालं होतं की काही नेते दिल्ली जायला निघाले होते, त्यावेळी पर्रीकर मुंबईला होते आणि ते दिल्ली वाटेवरनं परत आले की प्रमोद सावंतच मुख्यमंत्री व्हावा असा पर्रीकरांचा आग्रह होता आणि त्याप्रमाणे त्या नेत्यांनी मग आपलं धोरण बदललं. आम्ही दिल्ली जातच नव्हतो असं घालून काय सांगता ते वेळ मारून दिली. त्यामुळे पर्रीकरांना माहीत होतं की आपलं जे काय धोरण आहे ते धोरण यशस्वीपणे चालवण्याचं जे कसब आहे ते फक्त डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे आहे. म्हणून त्यांनी त्यांचं नावाची शिफारस केली आणि आग्रह पण धरला आणि मला वाटतं की त्या कामात ते बरेच यशस्वी झालेले आतापर्यंत तरी. आता काय होतं की काय श्रेष्ठीनं जेव्हा एखादा आदेश देतो तेव्हा तेवढेच जर त्यांची कॅपॅसिटी असेल, पर्रीकरची जशी नॅशनल लेवलवरती होती तशी प्रमोद सावंत नाही, कारण अजून जसे ज्युनियर आहेत ते, त्याच्यावर खूप अनेक नेते आहेत. काही नेते तर काँग्रेसमधून आलेले आहेत, ते खूपच सिनियर आहेत. पण मला असं वाटतं की कॅडर, संघाचा जो कॅडर आहे ना, तो कॅडर म्हणून आल्या माणसाला ते मुख्यमंत्री करतील आणि असे नेते आता तरी भाजपकडे खूपच कमी आहेत. कॅडर म्हणून आलेले नेते जे सगळे आहेत नेते ते सगळे काँग्रेसमधनं किंवा गोवा फॉरवर्ड किंवा इतर कुठल्या पक्षांना आलेले आहेत. त्यामुळे सध्या तरी म्हणजे इथे काही वर्षात तरी म्हणजे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी श्रेष्ठीकडनं गोव्याचा मुख्यमंत्री बदलला जाईल असं मला वाटत नाही. आता समजा काही अनपेक्षित घडलं किंवा एखाद्या ठिकाणी ते कमी पडले, परंतु त्यांच्याकडे जी टीम आहे, त्यांचे अध्यक्ष आहेत, संघटक सचिव आहेत आणि भाजपची जे कोर कमिटी असते, ह्या कमिटीला विश्वास घेऊन आपले डॉक्टर प्रमोद सावंत काम करत आलेले आहेत आणि यापुढे करतील असं वाटतं. त्यामुळे त्यांना बदलण्याची पाळी श्रेष्ठीवर येणार नाही असं मला तर वाटतं आहे. आता पुढे काय घडेल मला सांगू शकत नाही, कारण मी काही भविष्य करता नाही. बरोबर. सर, आपण सत्ताधारी पक्षाबद्दल बोललो. आज विरोधी पक्षाची नेमकी अवस्था जर आपण बघितली, 2012 पासून जेव्हा मनोहर पर्रीकर सत्तेत आले मुख्यमंत्री, त्या काळापासून विरोधी पक्षाचा स्तर, विधानसभेतलं विरोधी पक्षाचं काम हे खूप खालावत चाललंय आणि त्याचे गंभीर परिणाम हे लोकशाहीवरती, लोकांच्या वेगवेगळ्या विषयावरती पडताना आपल्याला दिसतात. कारण जोपर्यंत विधानसभेत सक्षम विरोधी पक्ष नेता किंवा सक्षम विरोधी पक्ष राहत नाही तोपर्यंत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही. आजची जर परिस्थिती तुम्ही बघितली, 2017 ते 2022 पर्यंत तर विरोधी पक्ष होता की नव्हता अशी परिस्थिती होती. आजच्या घडीला काँग्रेसचे 11 आमदार निवडून आलेले आहेत. त्यांना
गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि काल त्यांनी जी बैठक बोलावली होती त्या बैठकीला स्वतः आपचे दोन्ही आमदारही हजर राहिले होते. बरोबर. रिव्होल्युशनरी गोवनचा एकमेव आमदार निवडून आलेला आहे. तर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका काय असायला हवी आणि सध्याच्या परिस्थितीत विरोधी पक्ष नेता हे पद कुणाला मिळायला हवं असं वाटतं तुम्हाला? आता विरोधी पक्ष कोण असावा हे काँग्रेसचं धोरण आहे, त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. परंतु जर आपण एक जर विचार केला तर दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री म्हणून म्हणा किंवा विरोधी पक्ष नेता म्हणून जेवढी कामगिरी करायला पाहिजे होती त्याप्रमाणे ते काम झालेलं नाही. त्याला कारणं हजार असतील. त्यांना जे आमदार सोडून गेले, बरोबर, 10+3 आधी विश्वजित पहिल्याच दिवशी गेला, त्यानंतर आपला सोपटे आणि सुभाष गेले आणि त्यानंतर एकदम 10 आमदारांनी पक्षांतर केलं. त्या 10 आमदारांनी कशासाठी पक्षांतर काय अजून कळत नाही. एवढ्यात मी अभ्यास केला राजकारणाचा, पण ह्या लोकांनी त्यांना माहीत होतं की पुढच्या निवडणूक आम्ही निवडून येणार नाही, तरी त्यांनी पक्षांतर केलं. बरोबर. अशा परिस्थितीत आज जे काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत त्यात बरेच नवीन आहेत. एक सिनियर आहेत ते दिगंबर कामत, 7 नवीन आहेत. हो, आणि दुसरे आहेत ते आपले मायकल लोबो. मायकल लोबोने ज्या पद्धतीने भाजपमध्ये काम केलं काँग्रेसचे आमदार निवडून आणायला, त्यामुळे ते 11 जागा झालेल्या आहेत. मायकल लोबो नसते तर भाजपमधल्या 3-4 जागा त्यांना मिळाल्याच नसत्या. बरोबर बरोबर. त्यामुळे मला वाटतं की एक नवी संधी म्हणून मायकल लोबो त्यांनी जर संधी दिली काँग्रेसने तर ते अधिक मला वाटतं अधिक चांगलं होईल. आणि मायकल लोबो ज्या पद्धतीने गेली 5 वर्षे सरकारात असूनसुद्धा सरकारला टोचत होते, त्यांना हे करत होते, ते बघितल्यावर मला वाटतं त्यांना जर ते पद दिलं विरोधी पक्ष नेते म्हणून, कारण दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर आता एका नव्या माणसाला संधी देऊन बघितलं तर त्याच्यावर चांगला परिणाम. कारण काय असं आपलं आता काय होतं लोकशाहीत सरकार असतंच, विरोधी पक्ष एवढा स्ट्रॉंग पाहिजे असतो. परंतु भाजपची काय धोरण आहे की काँग्रेसमुक्त भारत. बरोबर. त्यामुळे ते काँग्रेसला नामोहरण करण्याचा प्रयत्न करणारच. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे जर 2 हात करायचे असेल समर्थपणे तर ते मायकल लोबोच करू शकेल असं मला वाटतं. सर, विधानसभेच्या बाहेर सरकारला टोचणं आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून आपली जबाबदारी पेलणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागतो, म्हणजे सरकारपेक्षा किंचित जास्त अभ्यास हा विरोधी पक्ष नेत्याला करावा लागतो. आमच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेता म्हणून बघण्याची संधी आम्हाला मनोहर पर्रिकराच्या रूपात मिळाली. तुम्ही तर प्रदीर्घ कार्यकाळ तुमचा पत्रकारितेत गेलाय, तुम्ही वेगवेगळे विरोधी पक्ष नेते बघितलेत, म्हणजे अक्षरशः जॅक सिकेरा पासून ते डॉक्टर काशीनाथ जल्मी, ॲडव्होकेट रमाकांत खलप, वेगवेगळे विरोधी पक्ष तुम्ही बघितलेत. मायकल लोबो हे चांगल्या पद्धतीनं बोलतात, आपल्याच सरकारवरती टीका करतात, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. परंतु विधानसभेत फ्लोअर मॅनेजमेंट, विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिका, प्रभावीपणे विषय मांडणं, अभ्यास करून विषय मांडणं, सरकारला कोंडीत पकडणं, वेगवेगळ्या गोष्टींचा तांत्रिक किंवा अन्य कायदेशीर बाबीतनं अभ्यास करून सरकारला घेरणं, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टी पेलण्याची क्षमता ही मायकल लोबोमध्ये आहे असं वाटतं तुम्हाला? आपण आता गेली 5 वर्षे बघितलं दिगंबर कामतकडे, तिथे ते ह्या कामात ते अत्यंत कमी पडले. बरोबर. कुठंतरी झालं काय की सगळे जे लीडर होते काँग्रेसचे, सगळे माजी मुख्यमंत्री होते, त्यामुळे कोण कोणावर कंट्रोल ठेवू शकत नव्हता. आणि हे जर पुढे चालू ठेवायचं असेल तर दिगंबर कामत यांना करायला हरकत नाही. परंतु नव्या माणसाला आपण जर संधी दिलीच नाही तर कसं करणार? मायकल लोबोंना जर आपण एक संधी दिली त्या काँग्रेसने, बाबा तुम्ही काम करून दाखवा, काँग्रेसचं बळ गोळ्यात वाढवा. कारण काय झालं की आता ज्या पद्धतीने भाजपने काँग्रेस संपवलेले आहे, तिथं जर योग्य नेता मिळाला नाही तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची आणखीच घसरगुंडी होणार. बरोबर. ती अशा वेळी एक स्ट्रॉंग माणूस, ही क्षमता याच्यात होती कोणाची, रजिनाल्डमध्ये होती, तो आता मंत्री होणार, त्यामुळे तो काही बोलणार नाही, आता बोलूच शकत नाही इच्छा असली तरी. त्यामुळे मला वाटतं की मायकल लोबोला संधी दिली तर तो ते काम करू शकेल यशस्वीपणे. विजय सरदेसाई आहेत, परंतु विजय सरदेसाई यांनाही आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न
हे भाजपकडून जोरदारपणे सुरू आहेत. कारण सध्याच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर एकमेव विजय सरदेसाई हे सक्षमपणे विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका मांडू शकतात. आता आम आदमी पार्टीचे 2 आमदार जे अगदी नवीन आहेत, बरोबर, त्याचा वेळ लागणार. विरेश बोरकर, रिव्होल्युशनरी गोवनचे नवीन आहेत. आता विधानसभेच्या बाहेर एखाद्या विषयावरती बोलणं आणि विधानसभेत बोलणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काय. त्यामुळे त्या लोकांवरती अनेक मर्यादा येणार आहेत. त्या लोकांवरती अनेक म्हणजे त्यांना सरकारवरती टीका करताना किंवा बोलताना आपल्यावरती मर्यादा घालून ठेवाव्या लागणार आहेत. कारण त्या विधानसभेत बोलताना सगळ्या नियम कायद्यांची हे करूनच आपल्याला त्या पद्धतीनं करावं लागतं. आता समजा विजय सरदेसाई यांना भाजपनं आपल्याकडे ओढून घेतलं, कारण जशी सुदीन ढवळीकरांची त्यांना गरज आहे लोकसभेसाठी, तशी विजय सरदेसाईंची त्यांना कदाचित गरज लागू शकते. जर विजय सरदेसाई यांना भाजपनं आपल्या बाजूने वळवून घेतलं तर मग विरोधी पक्षाची अवस्था काय राहणार आहे? विजय सरदेसाईंनी ज्या पद्धतीने की त्यांनी भाजपने गेल्या 5 वर्षात वागवलं ते बघितल्यानंतर मला वाटत नाही की ते भाजपमध्ये पुन्हा जाण्याचा धोका स्वीकारतील म्हणून. आता जर ते गेले तर एकटेच आमदार आहेत, त्यांना आपला पक्षच भाजपमध्ये विलीन करावं लागणार. आणि त्यांनी तसं काही केलं ना तर फातोर्डा मतदारसंघात ते मतदार जे आहेत ते त्यांना माफ करणार नाहीत. गेल्या खेपेला जेव्हा त्यांनी भाजपचा पाठिंबा दिला त्यावेळी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना विरोध केला होता, परंतु त्यांनी वेळ मारून दिली. तसं आता त्यांनी जर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला की सपोर्ट दिला आणि गरज नसताना, आणि पुन्हा काय होणार की विजय सरदेसाई यांना जर त्यांनी भाजपमध्ये घेतलं तर त्यांना मंत्रिपद द्यावंच लागणार, कारण ते असे हे आहेत माझी. तर त्यामुळे मला वाटतं की विजय सरदेसाईंना भाजप आता आपल्याजवळ ओढणार नाही, त्यांचा पाठिंबा घेईल. जसं रेजिनाल्डने गेल्या 5 वर्षात केलं, ते त्यांच्याविरुद्ध भरपूर बोलायचे सरकारच्या विरुद्ध, परंतु त्यांची सगळी कामं व्हायची आणि शेवटी निवडणुकीतसुद्धा भाजपने त्यांना पाठिंबा देऊन गुपचूपपणे पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणलेला आहे आणि आता मंत्रीपद मिळतं आहे. त्यामुळे विजय सरदेसाई अशी काही चूक करतील पुन्हा भाजपला पाठवण्याचे असं मला वाटत नाही. सर, डॉक्टर प्रमोद सावंत उद्या शपथ घेणार आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ उद्या शपथ घेणार आहे. 10 मार्चला निकाल लागला, परंतु शपथविधीसाठी आपल्याला 28 तारखेपर्यंत वाट पाहावी लागली आणि ऐकूनच सरकार आपलं काम हे सुरू करणार आहे. भाजपच्या बाबतीत आणखी एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे, ती म्हणजे भाजपचं ज्या ज्या वेळेला सरकार आलं त्या वेळेला पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ हा सुरळीतपणे गेलेला आपल्याला बघायला मिळाला नाही. एकतर मुदतपूर्व कार्यकाळ संपला किंवा सरकार पडलं किंवा मुख्यमंत्री तरी बदलले, हे असं घडत आलं. आणि पहिल्यांदाच आज डॉक्टर प्रमोद सावंत यांना पूर्णपणे 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी, म्हणजे स्वतः या जेव्हा मुख्यमंत्र्याची निवड झाली त्यावेळेला जे निरीक्षक त्यांचे आले होते नरेंद्र सिंग तोमर, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पुढच्या 5 वर्षांसाठी आम्ही डॉक्टर प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड केलेली आहे. त्यामुळे प्रमोद सावंत हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री असणार आहे ज्यांना 5 वर्ष सुरळीतपणे काम करण्याची संधी मिळणार आहे. अर्थात जर विधानसभेची रचना बघितली तर भाजपला धोका अजिबात संभवत नाही. कुठल्याही पद्धतीत अविश्वास सरकारवरती दाखल होईल किंवा सरकार बदलणार अशीही शक्यता नाही. त्यामुळे पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ हा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या योजना त्यांनी आपल्या डोक्यात तयार केलेल्या आहेत. सर, 2 विषय जे मागच्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेत येत आहेत ते म्हणजे जमीन मालकीचा विषय. 70 म्हणा, पेडणे, तुम्ही स्वतः पेडणे तालुक्यातनं आहात, पेडणे तालुक्यातही मोठ्या प्रमाणात तो विषय आहे. कुळ मुंडकरांचे विषय आहेत, जमीन मालकीचे विषय आहेत, आफ्राम्यात आलवारा प्रॉपर्टीचे विषय आहेत, सरकारी जमिनीतल्या अतिक्रमणांचे विषय आहेत, बेकायदा घरांचे विषय आहेत. म्हणजे बेकायदा अर्थाने आपल्याच जमिनीत लोकांनी घरं बांधलेली आहेत, परंतु त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया न केल्यामुळे ती घरं बेकायदा ठरतात. असे वेगवेगळे विषय आहेत आणि ह्या विषयावरती कुठल्याच पद्धतीनं निर्णय होत नाही. यावेळेला सरकारकडे पूर्ण बहुमत आहे, सरकारला कुठल्याही पद्धतीचा धोका नाही, त्यामुळे सरकारला निर्णय घेणं हे खूप सोपं बनणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही महत्वाची सांगितली ती स्टाफ सिलेक्शन कमिशन, म्हणजे जो निर्णय भाजप सरकारनंच घेतला होता, परंतु काही मंत्र्यांच्या अट्टहासामुळे तो निर्णय त्यांना बाजूला ठेवावा लागला. पण जर तो निर्णय घेण्यात आला तर खऱ्या अर्थानं गुणवत्तेवर
मेरिटवरती लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. सर, तुम्हाला वाटतं हे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजेत किंवा हे धाडस मुख्यमंत्री करतील? हे जे दोन विषय आहेत ना, खाण महामंडळ आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन, बरोबर. हे दोन्ही त्यांनी सुरुवात केलेली आहे. महामंडळाचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि स्टाफ सिलेक्शन कमिटीचं त्यांनी अपॉइंट केली होती. बरोबर बरोबर. दौलत हवालदार वगैरे त्याच्यात बरोबर. होते ते. त्यामुळे त्यांनी तो निर्णय धाडस केलेला आहे. आता त्याची कार्यवाही करायची आहे आणि त्यांनी जर ते कार्यवाही केली तर भाजपचे काही आमदार किंवा मंत्री नाराज होतील. परंतु जे इच्छुक उमेदवार आहेत, जे आपले लाखाच्या घरात संख्या आहे, सगळे जे बेकार युवक आहेत, त्यांना एक हमी मिळेल की बाबा आपल्यावर अन्याय होणार नाही. आता काय झालं, गेल्या यांनी भाजपने जे लोकांना घेतलेलं आहे, म्हणजे भाजप सरकारने घेतलेलं आहे, त्यापैकी बरेचसे जे आहेत लोक ना, त्याबद्दल लोकांना संशय आहे. आता समजा आरोग्य खात्यात घ्या तुम्ही, 80% उमेदवार हे एका तालुक्यातले आहेत. बरोबर. हे कसं होऊ शकतं? अनलेस ते सम ट्रेनिंग प्रोग्राम काय झाल्याशिवाय. त्यामुळे लोकांना वाटतं, पण काय होतं की कायदे मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सगळं कायदेशीर केलेलं आहे आणि कायदेशीर असल्यामुळे कोण न्यायालयात जाऊन काय होणार नाही. पण जर कुठं स्टाफ सिलेक्शन कमिशन झालं तर लोकांना एक हमी गॅरंटी असेल की बाबा आपला अन्याय होणार नाही, आपण जर पात्र असू तर आपल्याला नोकरी मिळणार. आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन बहुतेक सगळ्या राज्यात चालू आहे. त्यामुळे ते मला वाटतं त्यांनी ते काम चालू केलेलं आहे, त्यामुळे त्या पुढे जातील ते. आणि शेवटी काही वेळा काही अप्रिय निर्णय घ्यावेच लागतात. बरोबर. जर सरकार चालवायचं असेल, असे पत्रकारांनी पण निर्णय घेतले होते. त्यामुळे ते दोन्ही निर्णयाचे कार्यवाही ते करतील असं मला वाटतं आणि त्यांनी करावी अशी मी त्यांना खरं म्हणजे जाहीर विनंती करू इच्छितो. आपण इथेच आजच्या या चर्चेचा समारोप करणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी शेवटी ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या म्हणजे एक खाण महामंडळ आणि दुसरं स्टाफ सिलेक्शन कमिशन. हे खूप धाडसी निर्णय हे भाजप सरकारने घेतले होते, परंतु या निर्णयांची कार्यवाही अद्याप झालेली नाही आणि ती कार्यवाही करण्याचं धाडस हे डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दाखवण्याची गरज आहे. हे दोन निर्णय खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. एक निर्णय गोव्याच्या आर्थिक चलनाला चालना देणारा ठरणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो युवक सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु सरकारी प्रक्रियेवर ज्यांचा विश्वास नाही आहे, तो युवक किंवा ती युवा पिढी ही पूर्णपणे मुख्यमंत्र्यांवरती समाधानी आणि आनंदित होणार आहे. कारण गुणवत्तेवरती आणि त्यांच्या पात्रतेवरती आधारित त्यांना जर नोकऱ्या मिळायच्या असतील तर त्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन हा एकमेव निर्णय आहे. अशाच पद्धतीनं अनेक धाडसी निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावे लागणार आहेत. कोविडचा काळ म्हणा, खाणबंदीमुळे म्हणा, पर्यटनाचा व्यवसाय खालावल्यामुळे म्हणा, इंडस्ट्रीयल औद्योगिक विकास थंडावल्यामुळे म्हणा, राज्यासमोर जो आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे, त्या आर्थिक संकटातून जर राज्याला सही सलामतपणे बाहेर काढायचं असेल तर सरकारला धाडसी निर्णय घ्यावेच लागणार आहेत. डॉक्टर प्रमोद सावंत हे सगळ्यात कमी वयाचे मुख्यमंत्री जे सातत्याने आपलं दुसरा टर्म म्हणजे दुसरी इनिंग सुरू करतायत. एकदा मुख्यमंत्री राहिल्यानंतर निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मान हा डॉक्टर प्रमोद सावंत यांना मिळतोय. ही खूप मोठी आणि ऐतिहासिक अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि ही ऐतिहासिक गोष्ट, हा ऐतिहासिक क्षण ऐतिहासिक पद्धतीनंच उद्या आयोजित करण्यात येतोय. राज्यातल्या आतापर्यंतच्या 60 वर्षाच्या कार्यकाळातला सगळ्यात मोठा आणि भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा उद्या सोमवार 28 रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये होणार आहे. त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, इतर राज्यांचे अनेक मुख्यमंत्री हजर राहणार आहेत आणि पहिल्यांदाच या सोहळ्याला हजर राहण्याचा मान, हजर राहण्याची मोकळीक, आमंत्रण हे गोमंतकीय जनतेला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सोहळ्याचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा मान हा गोमंतकीय जनतेला मिळणार आहे. अर्थात जेवढ्या संख्येनं लोक येणार आहेत, जेवढ्या संख्येनं लोक मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणार आहेत, मला वाटतं तेवढ्याच संख्येनं मुख्यमंत्र्यांसमोर अपेक्षांचं ओझं वाढलेलं असणार आहे. पुढच्या 5 वर्षात या सगळ्या अपेक्षांची पूर्तता डॉक्टर प्रमोद सावंत यांना करावी लागणार आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं गेल्या 3 वर्षात सगळ्या संकटावरती, सगळ्या आव्हानावरती मात करून 3 वर्षात यशस्वीपणे कार्यकाळ सांभाळला, तेच धाडस आणि तेच काम करण्याची जिद्द ते पुढच्या 5 वर्षात दाखवतील
आणि खऱ्या अर्थानं गोव्याला स्वयंपूर्ण गोवा बनवतील अशी अपेक्षा आपण ठेवूया. सर, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. खूप चांगली पद्धतीनं माहिती आणि चांगल्या विस्तृत पद्धतीने तुम्ही वेगवेगळे विषय आम्हाला समजून दिले. धन्यवाद.